जय मित्रांनो, मी दीपक कुंदोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या SSC GD 100 डेज चॅलेंजच्या डे 18 मध्ये. मित्रांनो, आपले 17 दिवसाचे लेक्चर 17 लेक्चर झालेले आहेत आणि हा कितवा लेक्चर असणार आहे आपला 18वा लेक्चर असणार आहे या चॅलेंजचा. ओके, आणि यामध्ये ना आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं सरासरीचा पार्ट थर्ड, ज्यामध्ये आपण 9 टाइप्स बघितल्या होत्या. बरोबर, टोटल 1 2 3 आपली सरासरीची लेक्चर झाली आणि या 3 लेक्चर्स मध्ये आपण टोटल सरासरीच्या 9 टाइप बघितलोय. ओके, तर आज हा सरासरीचा पार्ट 4 असणार आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये जे आम्ही टाइप्स घेणार आहोत त्या भरपूर इम्पॉर्टंट आहेत. ओके, ठीक आहे, त्या काय भरपूर महत्वाचे, कारण का या टाइप्सवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आणि सोपे आहेत त्या. ठीक आहे, बघायला थोडेसे अवघड वाटतात पण खूप सोपे आहेत. ज्या मागे बघितले ना त्यापेक्षा या टाइप्स सोपे आहेत. ठीक आहे, तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट कन्सेप्टला सुरुवात करूया. तर टाइप नंबर 10 ची कन्सेप्ट थोडक्यात तुम्हाला सुरुवातीला सांगतो. आता समजा एक आपल्याकडनं एक खोली आहे. ठीक आहे, एक खोली आहे समजा ही, आणि या खोलीमध्ये ना या खोलीमध्ये एक 10 मुले आहेत. किती आहेत? 10 मुले आहेत आणि त्यांचं सरासरी जे वय आहे ते 18 वर्ष आहे. एक खोली आहे आणि त्यामध्ये 10 मुलं आहेत आणि त्यांचं सरासरी जे वय आहे ते टोटल 18 वर्ष आहे. आता समजा या खोलीतून काय झाला, एक मुलगा एक्झिट झाला. ओके, एक मुलगा काय झाला, एक मुलगा बाहेर पडला, एक्झिट झाला. म्हणजे जी 10 मुलं होती त्यांचं सरासरी वय 18 वर्ष आहे, पण त्यातून एक मुलगा काय झाला, बाहेर पडला. ओके, आणि मुलगा बाहेर पडल्यानंतर आता मुलं किती उरली? 9 मुलं उरली. मग आता याचा सरासरीवर काय परिणाम होईल सांगा? एखादी खोली आहे, त्यातून एखादा 10 मुलं आहेत त्या खोलीमध्ये, त्यांचं सरासरी वय जे आहे ते 18 वर्ष आहे. त्यातून एक मुलगा बाहेर पडला, एक मुलगा एक्झिट केला, आणि तो एक मुलगा एक्झिट केल्यानंतर त्या सरासरीवर काय फरक पडेल? सरासरी कमी होईल की वाढेल? तर ते आपण कसं शोधू शकतो? समजा तो जो मुलगा बाहेर पडलाय तो 18 वर्षापेक्षा कमी जर असेल, म्हणजे ऍक्च्युअल जी सरासरी आहे त्यापेक्षा कमी असेल, काय म्हणतोय मी, 18 वर्षापेक्षा जर कमी असेल तर सरासरी काय होईल सांगा? वाढेल. कारण का तो 18 वर्षापेक्षा जर कमी वर्षाचा मुलगा या 10 मधून एकटा बाहेर पडला तर काय होईल? सरासरी वाढेल. आणि 18 वर्षापेक्षा जास्त जर पडला, 18 वर्षापेक्षा जास्तचा जर मुलगा बाहेर पडला तर काय होईल? सरासरी कमी होईल. ओके, ही झाली माझी कोणती? पहिली केस. जर तो बाहेर पडलेला मुलगा किंवा तो एक्झिट केलेला मुलगा जर 18 वर्षापेक्षा कमी वर्षाचा असेल तर सरासरी काय होईल? वाढेल. आणि तो एक्झिट केलेला मुलगा 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल तर काय होईल? सरासरी कमी होईल. समजतंय ना सगळ्यांना काय म्हणतोय? का सांगा कमी होईल आणि का वाढेल? कारण आता 10 मुलं आहेत, 10 मुलांचा 18 वर्ष जर सरासरी वय असेल, प्रत्येकाचा 18 असणार आहे. समजा त्यातून एकटा मुलगा बाहेर पडला आणि तो 20 वर्षाचा आहे, म्हणजे तो काय करतोय? स्वतःचा 18 तर घेऊन जातोय, परत बाकींच्यातला आणि 2 घेऊन जातोय एक्स्ट्रा. 20 वर्षाचा असल्यामुळे बाकीच्यांच्यातला आणि एक्स्ट्रा किती घेऊन जातोय? 2 घेऊन जातोय. आणि बाकीच्यांच्यातलं 2 घेऊन गेल्यामुळे सगळ्यांची सरासरी काय होणार? कमी होणार. पण त्याच वेळी जर त्या 18 वर्षाच्या सरासरीच्या मुलांच्या वयाच्या गटातून जर कमी वयाचा मुलगा बाहेर निघाला, समजा या 18 वर्षाऐवजी 16 वर्षाचा मुलगा यातून बाहेर पडला, तर तो काय गेला? त्याचा 18 होतं पण तो 16 वर्षाचा बाहेर पडला, म्हणजे 2 त्याचं शिल्लक राहिला आतमध्ये, आणि जे 2 आहे ते परत त्या 9 जणांच्या मध्ये वाटण्यात येईल. बरोबर, म्हणजे त्या परत 9 जणांची सरासरी काय होईल? वाढेल. ही झाली पहिली केस जिथे काय होतो? एक मुलगा आपला बाहेर पडतो. आता दुसरी केस काय होऊ शकते सांगा? दुसऱ्या केसमध्ये काय होईल? एक मुलगा समजा एक मुलगा आत येईल. ओके, एक मुलगा आत येईल किंवा वाढेल. समजा आता 10 मुलं आहेत, यामध्ये काय झालं? एक मुलगा वाढला, 11वा मुलगा वाढला. 11वा मुलगा जर वाढला,
समजा हा 11वा मुलगा जो वाढलाय त्याचं वय 18 वर्षापेक्षा जर जास्त असेल, 18 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर सरासरी काय होईल सांगा? सरासरी काय होईल? सरासरी वाढेल. कारण का? समजा 10 मुलांचं वय 18 वर्ष आहे, सरासरी 18 वर्ष आहे. यामध्ये जर एखादा 20 वर्षाचा मुलगा ऍड झाला, 20 वर्षाचा मुलगा ऍड झाला तर त्याची सरासरी 18 सुरुवातीला आपण धरू शकतो. पण कितीने एक्स्ट्रा आहे आता तो? 2 वर्ष एक्स्ट्रा आहे. मग ते 2 वर्ष सगळ्या 11 जणांमध्ये वाटलं जाणार, बरोबर? म्हणजे त्या सगळ्या 11 जणांची सरासरी काय होईल? वाढेल. पण तो जर एंटर झालेला जो मुलगा आहे तो जर 18 वर्षापेक्षा कमी असेल, तो जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर काय होईल? सरासरी कमी होईल. कारण का? आता इथं जर 16 वर्षाचा मुलगा आत आला तर 11 जण झालीत, प्रत्येकाची 18 होती पण एकटा 16 झाला ना. मग त्या 16ला त्यांच्या बरोबर करायला बाकीच्यांची पण सरासरी थोडी थोडी कमी केली पाहिजे, बरोबर? 2 केस आपण बघितल्या. पहिली केस जिथे एक मुलगा बाहेर पडतोय आणि दुसरी केस जिथे एक मुलगा आत येतोय. आता या दोन्ही केस काय आहेत? एकमेकाला ऑपोजिट आहेत बघा. कारण जिथं बाहेर पडतोय तिथं जर 18 वर्षापेक्षा कमीचा बाहेर पडला तर सरासरी वाढणार आहे. पण जिथं आत येतोय तिथं 18 वर्षापेक्षा कमीचा आत आला तर सरासरी कमी होणार आहे. विरुद्ध आहे ना दोन्ही? ओके. आता या झाल्या 2 केस. आता इथं थर्ड केस एक बनते. ती केस काय बनते बघा. समजा यातून एक मुलगा बाहेर पडलाय. ओके. एक मुलगा काय केलाय? बाहेर पडलाय. ओके. आणि त्याच वेळी ना एक मुलगा काय केलाय? आत आलाय. एक मुलगा आत आलाय. म्हणजे थोडक्यात काय झाले? 10 मुलं होती, 10च मुलं राहणार आहेत. ओके. त्या आतमध्ये 10 मुलं आहेत ना, ती 10च मुलं राहणार आहेत. फक्त त्यामध्ये काय होणार आहे? एकटा त्यातून बाहेर येणार आहे आणि दुसरा आत जाणार आहे. काय होणार आहे? एकटा त्यातून बाहेर येणार आहे आणि दुसरा आत जाणार आहे. अशा केसमध्ये बाहेर जो आलाय त्याचं वय आणि जो आत जातोय त्याचं वय जर समान असेल तर सरासरी पण काय राहणार आहे? तीच राहणार. काहीच बदल होणार नाही. ओके. पण समजा जो बाहेर आलाय त्याचं वय जो आत चाललाय त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हे पेक्षा जास्त चिन्ह आहे. जिथं 2 टोक दिसतात ना ते जास्त असं समजायचं आणि जिकडं हे टोक आहे एकच तो लहान असतो. म्हणजेच काय? इथं जो बाहेर आलाय त्याचं वय जो आत जातोय त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर बाहेर जास्त आला आणि आत कमी गेलं म्हणजे आतली सरासरी काय होणार आहे? कमी होणार आहे, बरोबर? आणि समजा जो आत गेलाय त्याचं वय जो बाहेर येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आत गेलेलं वय जास्त आहे म्हणजे आतली सरासरी वाढणार. आतली सरासरी काय वाढणार, बरोबर? समजलं सगळ्यांना? या मेनली 3 कन्सेप्ट आहेत या टॉपिक मध्ये किंवा आजच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे. या 3 कन्सेप्टवर आपण टाइप 10 मध्ये एक्झाम्पल्स बघणार आहे. या केसना आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो. पहिली केस आहे ती एक्झिटची, कोणतर बाहेर पडेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी केस आहे ती एंटरची, कोणतर आत जाईल. आणि तिसरी केस जी आहे तिथं अदला बदली व्हायली दोघांची. ठीक आहे. काय व्हायले? अदला बदली व्हायले. सो मी याला काय म्हणू शकतो? रिप्लेसमेंट. काय म्हणू शकतो मी याला? रिप्लेसमेंट. तर या तिन्ही केसवर ना आपण थोडे एक्झाम्पल्स बघूया. एक्झिटवर वेगळी बघूया, एंटरवर वेगळी बघूया आणि रिप्लेसमेंटवर वेगळी बघूया. ओके. तर सुरू करूया एक्झाम्पलला. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. ओके. तर चला आता एक्झाम्पल्सना सुरुवात करूया आपण. यामध्ये पहिले एक्झाम्पल बघा. ही यामधली सब टाइप 1 असणार आहे ज्यामध्ये आपण एक्झिटचे एक्झाम्पल सुरुवातीला बघणार आहे. कशाचे एक्झाम्पल्स बघणार आहे? एक्झिटची. आता एक्झिटचे एक्झाम्पल बघत असताना पहिला प्रश्न वाचा. प्रश्न काय? 5 संख्यांची सरासरी 32 आहे. जर एक संख्या कमी केली तर सरासरी 28 होते, तर कमी केलेली संख्या किती? आता कन्सेप्ट मी सांगितले. 5 संख्या आहेत. टोटल किती आहेत सांगा? 5 संख्या आहेत. एक बॉक्स आहे समजा. या बॉक्स मध्ये ना 5 संख्या आहेत. त्या 5 संख्या मी A, B, C, D
ई धरतो, या 5 संख्या आहेत. या 5च्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? 32 आहे. या 5च्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? 32 आहे. आणि यातून काय होतंय ना, एक संख्या कमी होते. म्हणजे समजा यातून जो बी आहे ना, तो बी बाहेर पडला आणि त्या बीचं वय 28 वर्ष आहे. त्या बीचं वय काय आहे? 28 वर्ष आहे. आता मला सांगा, जर 32 वर्षाच्या सरासरीच्या संख्यांमधून किंवा 32 सरासरी असलेल्या संख्यांमधून एखादा 28 वर्षाचा बाहेर पडला किंवा 28 एखादी संख्या जी 28 आहे ती बाहेर पडली, सॉरी इथं 28 बाहेर पडली म्हणून सांगितलं नाही, एकटा बी बाहेर पडलाय. काय सांगितलंय? एकटा बी बाहेर पडलाय. 28 नाही, त्याचं एज 28 नाही, एकटी बी संख्या जी आहे ती बाहेर पडल्या आणि ही बी बाहेर पडल्यामुळं काय झाल्या, या बॉक्सची जी सरासरी आहे, या बॉक्सची सरासरी आहे, कारण सरासरी आतमध्ये किती जण राहिले? फक्त 4 जण. त्याची सरासरी जी आहे ती 28 होते. म्हणजे सरासरीमध्ये काय झाला? इथं बदल झालाय. आणि तो बदल कशामुळे झालाय? तो बी बाहेर पडल्यामुळे. ओके, सरासरी काय झाले? कमी झाले. मग मला आता सांगा, जो बी बाहेर पडलाय तो या 32 पेक्षा जास्त असेल की कमी असेल? 32 पेक्षा जास्त असेल की कमी असेल? मगाशीच मी सांगितलं, जी बाहेर पडलेली संख्या किंवा बाहेर पडलेली वस्तू आहे, बाहेर पडलेले जे पद आहे, ते पद सरासरीपेक्षा मोठं असेल तर आतली सरासरी कमी होणार. इथं काय झालंय? आतली सरासरी कमी झाली. याचा अर्थ काय? जो बी बाहेर पडलाय तो काय असणार आहे? मोठा असणार आहे सरासरीपेक्षा. मग तोच किती आहे आपल्याला सांगायचा आहे. तर याचं कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता यामध्ये सुद्धा 2 मेथड मी सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात पहिला आपली मेथड काय यूज करू शकतो मी? सरासरींची बेरीज. आता इथं मला 2 सरासरी मिळालेत. पहिली सरासरी तर 32 आहे आणि दुसरी सरासरी जर 28 आहे. आता या दोन्ही सरासरींची मी बेरीज करतो. आता पहिला बघा, पहिला त्या बॉक्समध्ये किंवा पहिला एकूण किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत. पहिला एकूण किती आहेत? 5 संख्या आहेत. त्यांची या सरासरींची बेरीज किती येईल? एकूण पद गुणुले सरासरी केला तर आपल्याला त्या 5 संख्यांची काय मिळेल? बेरीज मिळेल. त्या 5 संख्यांची बेरीज मिळेल. यातून ना एकटा बाहेर पडलाय, म्हणजे त्या एकट्याला मी काय करतो? वजा करतो. यातून एकटा बाहेर पडला, समजा तो बाहेर पडलेला बी असेल, जसं मी मगाशी म्हटलं, तो बाहेर पडलेला बी असेल, तर आता या बॉक्समध्ये किती शिल्लक राहतील? एकटा बाहेर पडला म्हणजे शिल्लक किती राहतील? 4 शिल्लक राहतील. 5 मधून एकटा बाहेर पडला म्हणजे 4 शिल्लक राहतील. गुणुले आता त्या चौघांची सरासरी किती आहे? 28 आहे. चौघांची सरासरी किती आहे? 28 आहे. आता हे मी काय लिहिलं लक्षात घ्या. जर 5 जणांच्या सरासरीच्या बेरजेतून मी एकट्याला वजा केलं, बाहेर पडलेला जो आहे त्याला वजा केलं, तर मला काय मिळेल? 4 जणांच्या सरासरीची बेरीज मिळेल. तेच मी इथं काय लिहिले. आणि हा जो बी आहे तो बाहेर पडलेला आहे, तो काय? ती कमी झालेली संख्या आहे आणि ही 20 मला काढायची आहे. आता सॉल्व्ह करू शकता ना आपण? आता सॉल्व्ह करा. काय येईल आन्सर? 5 दोन्ही 10, 5 त्रिकम 15 आणि 1 16, 160 वजा बी बरोबर काय येईल? आता या दोघांचा गुणाकार करा. या दोघांचा गुणाकार किती होतो बघा? 8 चौक 32, 2 हातच्याला किती जाईल? 3 जाईल आणि 4 दोन्ही 8, 8 आणि 3 किती होईल? 11 होईल. म्हणजे यांचा गुणाकार काय आला? 112 आला. आता बी ची व्हॅल्यू काय येईल बघा? बी बरोबर काय येईल? 160 वजा 112. 160 वजा 112. आता 60 मधून 10 वजा करा, 50 राहील आणि 50 मधून 2 वजा केला तर किती राहील? 48. म्हणजे जो बी बाहेर पडलाय तो मी तुम्हाला पहिला सांगितलेला होतं की काय असणार आहे? तो या सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. तो आला 48. बरोबर. ही झाली आपली पहिली मेथड. म्हणजे जी बाहेर पडलाय त्याची संख्या किती असणार आहे? 48 असणार आहे ती बाहेर पडलेली संख्या. ही आपली झाली पहिली मेथड. आता यामध्ये ना आणखी एक मेथड आहे दुसरी. आणि या दुसऱ्या मेथड मध्ये ना ह्या बेरजेचं वगैरे काही जास्त कॅल्क्युलेशन करायला लागत नाही. बेरजेचं वगैरे जास्त कॅल्क्युलेशन करायला लागत नाही, पण फक्त डोकं वापरायला लागतं. आणि ते जर तुम्ही वापरला तर खूप कमी वेळेत याचं आन्सर येऊ शकतं. फक्त व्यवस्थित समजून घ्या पहिला मेथड काय. आता बघा मी काय म्हणतोय, हा बॉक्स आहे.
हा बॉक्स आहे, या बॉक्स मध्ये किती संख्या आहेत म्हटले ते 5 संख्या आहेत, ए बी सी डी आणि ई ह्या 5 संख्या आहेत आणि या 5 संख्यांची सरासरी जी आहे, या 5 संख्यांची सरासरी जी आहे ती 32 वर्ष आहे. या 5 संख्यांची सरासरी जी आहे ती 32 वर्ष आहे. यातून काय झालं, हा बी बाहेर आला, हा बी जो आत होता ना तो काय झाला, ती संख्या काय झाली बाहेर आली, ही बी काय झाली बाहेर आली आणि ही बी बाहेर आल्यामुळं काय झालं, ही बी बाहेर आल्यामुळं ही सरासरी जी 32 होती, ही सरासरी जी 32 होती ते आता किती झाली 28 झाली, ते आता किती झाली 28 झाली. मग आता लक्षात घ्या, जो बी बाहेर पडलाय 5 जण होते त्यावेळेला 32 होती, म्हणजे सगळ्यांचं 32 32 32 असणार. मग बी बाहेर पडताना काय झालं, त्याचं 32 घेऊन तर बाहेर पडला, प्लस त्यानं काय केला प्रत्येकाचं 4-4 कमी केला. कारण का आता प्रत्येकाची सरासरी किती 28, म्हणजे हा 28 असेल, हा 28 असेल, हा 28 असेल, हा 28 असेल. पहिला हे किती होते चौघे जण 32 32 होते, आता 28 28 झाले, म्हणजे ह्याचे 4 घेऊन बाहेर पडला, ह्यो याचे 4 घेऊन बाहेर पडला, याचे 4 आणि याचे 4, चौघांचे 4-4 घेऊन बाहेर पडला, म्हणजे स्वतःचे 32 तर घेऊन बाहेर पडलात, परत सगळ्यांचे 4-4 घेऊन बाहेर पडला, म्हणजे ते टोटल 16 घेऊन बाहेर पडला. म्हणजे बी बरोबर किती असणार आहे 32 अधिक 16 किती होईल 48. समजलं, स्वतःचे 32 तर तो घेऊन बाहेर पडलायच, प्लस काय केला त्यानं प्रत्येकाचे 4-4 घेतला, कारण सरासरी 28 झाली म्हणजे 4 न कमी आली. आणि आपण आपल्याला माहित आहे सरासरी ज्या वेळेला कमी येते त्यावेळेला काय होते, प्रत्येकाची व्हॅल्यू तितकीनं कमी होते, बरोबर. म्हणजे प्रत्येकाचा तो काय केला एक्स्ट्रा 4-4 घेऊन गेला, म्हणजे जो बी बाहेर पडलाय त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 48 असणार. ओके, ही झाली माझी कोणती सेकंड मेथड. ही झाली माझी दुसरी मेथड, जिथं फक्त तुम्ही डोकं वापरून सॉल्व्ह करू शकताय, तिथं तुम्हाला गुणाकार भागाकार काही जास्त करत बसायची गरज नाही. ओके सर, आता याच टाइपचा आणखी एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील. ओके, आता मी काय करतो, पहिलाची मी दुसरी मेथड सांगितलो शॉर्टकट मेथड, त्या शॉर्टकट मेथडनं पहिला हे सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. ओके, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता बघा, 6 मित्रांची सरासरी 144 आहे. किती आहेत टोटल 6 मित्र आहेत आणि त्यांची सरासरी जी आहे ती 144 सेंटीमीटर आहे, 144 सेंटीमीटर. त्यामधून ना 150 सेंटीमीटर उंचीचा एक मुलगा त्यांना सोडून जातो. आता या 6 मुलांमधून एकटा बाहेर पडलाय, या 6 मधून काय पडलाय एकटा बाहेर पडलाय, एक मुलगा काय पडलाय वजा झालाय, बाहेर पडलाय, आणि त्याची जी उंची आहे ना ती 150 सेंटीमीटर आहे, 150 सेंटीमीटर आहे. आता बघा, जो बाहेर पडलाय तो काय सरासरीपेक्षा जास्त घेऊन गेलाय, सरासरीपेक्षा जास्त घेऊन गेलाय. आणि तो किती जास्त घेऊन गेलाय सांगा, किती जास्त घेऊन गेलाय. ऍक्च्युअली त्याला 144 घेऊन जायला हवं होतं, कारण सरासरी 144 होती, पण घेऊन गेलाय तो एक्स्ट्रा 6. तो काय घेऊन गेलाय एक्स्ट्रा 6 घेऊन गेलाय, आणि एक्स्ट्रा 6 जे घेऊन गेलाय तो म्हणजे 144 तो होता सरासरीनुसार, पण तो 150 होता, बाहेर पडला त्यावेळेला तो 150 झाला. मग तो स्वतःचा 144 जर घेऊनच गेला, पण राहिलेले जे 5 मित्र आहेत, 6 होते त्यातलं तो 144 वाला गेला, पण राहिलेले जे 5 मित्र असतील त्यांचं तो परत 6 एक्स्ट्रा घेऊन गेला, बरोबर. कारण 144 तो न्यायला हवा होता, पण गेला किती 150 घेऊन, आणि हे 150 काय 144 पेक्षा 6 एक्स्ट्रा आहे. म्हणजे तो जे 6 एक्स्ट्रा घेऊन गेला ते कोणाचं घेऊन गेला, राहिलेल्या 5 मित्रांचं, राहिलेल्या 5 मित्रांचं. मग त्या 5 मित्रांचं तो प्रत्येकी किती घेऊन गेला असेल सांगा, टोटल 6 घेऊन गेला. किती जणांचं 5 जणांचं, म्हणजे 6/5 जर केलो मी तर प्रत्येकाचं किती घेऊन गेला हे मला कळेल, म्हणजे प्रत्येकाची सरासरी कितीने कमी होणार आहे हे मला कळेल, बरोबर. मग भाग द्या, 5 × 5. ओके, 5 × 5 राहील किती शिल्लक, एक शिल्लक राहील, पॉईंट दिला 10 होईल, 5 दोन्ही 10, म्हणजे तो प्रत्येकाचं काय केला 1.2 सेंटीमीटर घेऊन गेला.
ओके, आणि प्रत्येकामधून जर 1.2 सेंटीमीटर कमी होत असेल तर सरासरीमधून पण काय होणार? सरासरीमधून पण काय होणार? 1.2 सेंटीमीटर वजा होणार. सरासरीमधून पण काय होणार? 1.2 सेंटीमीटर वजा होणार. म्हणजे येणारं जे माझं आता नवीन सरासरी आहे, राहिलेल्या मित्रांची जी सरासरी आहे, ती किती होणार आहे सांगा? ती किती होणार आहे राहिलेल्या मित्रांची सरासरी? 144 मधून 1.2 सेंटीमीटर जर वजा केलं तर काय मिळेल मला? 142.8 सेंटीमीटर. म्हणजे ही काय असणार आहे? ही असणार आहे त्या राहिलेल्या 5 मित्रांची सरासरी. राहिलेल्या 5 मित्रांची सरासरी असणार आहे. ओके, ती किती असणार आहे? 142.8. ही झाली आपली दुसरी वाली मेथड, जिथे आपण डायरेक्ट सॉल्व्ह करतो. आणि ज्यांना पहिली वाली मेथडच हवी आहे, सर मला पहिलीच समजते, तर त्यांनी पहिल्या मेथडनं पण सॉल्व्ह करा. कसं येईल सांगा? 6 मित्र आहेत, त्यांची सरासरी किती आहे? 144 आहे. त्यातून एकटा बाहेर पडला, त्यातून समजा अजय बाहेर पडला, ए बाहेर पडला, तर शिल्लक किती राहतील? 5 मित्र. आणि त्या 5 मित्रांनी सॉरी, जो ए बाहेर पडलाय ना, त्या ए ची पण उंची दिली त्यांनी. त्यातून काय बाहेर पडलाय? 150 वाला बाहेर पडलाय. म्हणजे त्या ए ची उंची किती आहे? 150 आहे. तो बाहेर पडला. ओके. 6 मित्र आहेत, त्यांची सरासरी 144 आहे. पण त्यातून जो मित्र एक बाहेर पडतोय त्याची उंची 150 आहे. आता राहिलेत किती? 5 मित्र. आणि या 5 मित्रांची सरासरी मला काढायची आहे. 5 मित्रांचा एव्हरेज मला काढायचा आहे. ए मला काढायचा आहे. ओके. सिंपल असं मी लिहून घेतलं. आता सॉल्व्ह करा. साइन चौक 24 हातच्याला जाईल 2. साइन चौक 24, 24 आणि 2 26. हातच्याला जाईल परत 2. 6 1 6 आणि 2 8. 864 वजा 150 बरोबर 5 गुणले ए बरोबर 5 येईल. आता बघा इथं सॉल्व्ह करा. इथं 800 मधून 100 वजा केलं, राहील किती? 700. आणि 64 मधून 50 गेलं, राहील किती शिल्लक? 14 राहील. राहील किती शिल्लक? 14 राहील. बरोबर? हे तर बरोबर आलं. भागिले काय होईल? 5 होईल. जे गुणले 5 आहे ते भागिले 5 होईल. बरोबर ए होईल. आता भाग द्या. कितीनं भाग जाईल बघा. 5 एके 5. 5 एके 5 राहिलं किती? 2 राहिलं 21 होईल. 5 चौक 20. 5 चौक किती होईल? 20. राहिलं किती परत? 1 राहील. म्हणजे किती राहिलं शिल्लक? 14 राहिलं. 5 दोन्ही 10. शिल्लक किती राहिलं? 4. 45. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली? 142.8 सेंटीमीटर. जी नवीन सरासरी आहे ती किती आली? 142.8 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही मेथडनं जरी सॉल्व्ह केला तरी उत्तर तेच येणार आहे. फक्त इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करत बसायला लागणार आहे. इथं डायरेक्ट माइंडनं सॉल्व्ह करू शकता. ओके, इतकं लिहत बसायला लागत नाही. माइंडमध्ये कॅल्क्युलेशन होतात आपल्याला तेवढी. ओके, आणि हे सगळे जे प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत. आता मगाचा जो प्रश्न सॉल्व्ह केला तो एसएससी जीडी फेब्रुवारी 2023 ला विचारलेला. आता जो प्रश्न सॉल्व्ह केला तो एसएससी जीडी फेब्रुवारी 2024 मध्ये विचारलेला आहे. ओके, आता सेम टाईपचा आणखी एक क्वेश्चन घेऊया आपण. चला, क्वेश्चन बघा काय. एक ट्रक आणि 4 कार यांचे सरासरी वजन जे आहे ते 48 किलो आहे. जर ट्रक वेगळा झाला तर त्याच्या वजनाच्या सरासरीमध्ये 1 केजी कमी होते. सरासरीमध्ये 1 केजी कमी होते. तर ट्रकचे वजन किती? जानेवारी 2023 ला आलेला प्रश्न आहे. डायरेक्ट मी काय करतो आता ही सेकंड मेथडनं सॉल्व्ह करतो. काय होईल बघा. आता टोटल 5 जण आहेत. टोटल किती जण आहेत? तिथं 5 जण आहेत. एक ट्रक आणि 4 कार म्हणजे टोटल किती जण आहेत? 5 जण आहेत. त्या 5 जणांची सरासरी 48 किलो आहे. ठीक आहे. टोटल 5 जण आहेत. त्या 5 जणांची सरासरी किती आहे? 48 किलो आहे. आता ह्यातून एकटा बाहेर पडलाय. ह्यातून काय केलाय? एकटा बाहेर पडलाय. ह्या 5 जणांमधून काय पडलाय? एकटा बाहेर पडलाय. वजा 1 झालाय. ट्रक जो आहे तो काय झालाय? वेगळा झालाय. आणि हा एकटा बाहेर पडल्यामुळं कणी सरासरी पण जी आहे, सरासरी जी आहे ती 1 किलोनं कमी झाली. म्हणजे सरासरी पण काय झाली? 47 झाली. सरासरी पण काय झाली? 47 झाली. मग जो बाहेर पडलाय ना एकटा, जो एकटा बाहेर पडलाय तो कितीचा असणार आहे सांगा? तो एकटा बाहेर पडताना सगळ्यात पहिला 48 जे वजन आहे त्याचं ते घेऊन तर बाहेर पडेलच. सरासरी जी 48 आहे ती घेऊन तर बाहेर पडेलच. प्लस त्यासोबत तो एक्स्ट्रा किती घेऊन गेला? प्रत्येकाचा एक एक घेऊन गेला तो एक्स्ट्रा.
म्हणजे राहिलेले 4 जे आहेत, आता 5 मधून एकटा बाहेर पडला म्हणजे राहिले किती 4. त्या चौघांची सरासरी आता 47 झाले. त्या चौघांची सरासरी आता 47 झाली. 1 न कमी आले. म्हणजे प्रत्येकाचा तो परत 1-1 घेऊन गेलाय. प्रत्येकाचा तो काय केलाय? परत 1-1 घेऊन गेलाय. म्हणजे चौघांचा एकूण किती घेऊन गेला? 4 घेऊन गेला. म्हणजे जो बाहेर पडलेला आहे त्याचं वजन किती असणार आहे? त्याचं वजन असणार आहे 52 किलो. कारण तो 52 किलो घेऊन गेल्यामुळं सरासरी किती झाली? 1 न कमी झाली. टोटल सरासरी किती झाली? 47 झाली. हेच जर मी तुमच्या पहिल्या आवडत्या मेथडनं जर सॉल्व्ह केलो तर इथं काय येईल सांगा? इथं काय येईल? दुसऱ्या मेथड जर पहिल्या मेथडनं सॉल्व्ह केलो तर 5 जण आहेत. त्यांची सरासरी 48 किलो आहे. त्यातून एकटा ट्रक जो आहे, त्यातून ट्रक 30 बाहेर पडलाय आणि त्यानंतर सरासरी काय झाली? 1 न कमी झाली. 1 न कमी झाले म्हणजे राहिलेत किती आता 4 जण आणि त्यांची सरासरी किती होईल? 47. एवढं सोपं आहे. बरोबर? आता काय करतो मी? हे वजा टी जे आहे इकडे अधिक टी लगेच करत नाही. पहिला गुणाकार करतो. 85 40 5 चोक 20 आणि 4 24 वजा काय होईल? 7 चोक 28 8 हाच्याला जाईल 2 4 चोक 16 आणि 2 18 बरोबर किती येईल सांगा? टी येईल. मग टी बरोबर काय येईल? 240 मधून 188 वजा करा. पहिला 240 मधून काय करा? 180 वजा करा. 180 जर वजा केला तर किती मिळेल सांगा? किंवा डायरेक्ट करू शकतो मी इथं. इथं काय होईल? 10 होईल. 10 8 गेले किती उरेल? 2. परत 14 14 किती घालवायला पाहिजे मला? आता 9 घालवायला पाहिजे. 14 9 गेलं किती होईल? 52 किलो. म्हणजे जो बाहेर पडलेला आहे तो किती किलोचा असणार आहे ट्रक? 52 किलोचा. सेम दोन्ही मेथडनं तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. जी मेथड तुम्हाला आवडते, जी मेथड सिंपल वाटते ती सॉल्व्ह करा. कन्सेप्ट न गेला तर ही मेथड सुद्धा सिंपल आहे कारण इथं फॉर्म्युला यूज होतोय. पण इथं काय होते? माइंड यूज होतोय. इथे काय होते? माइंड यूज होते. आणि सध्या तुम्ही पेनापेक्षा ना डोके जास्त चालवायला शिका. कारण तुम्ही काय देताय? एखादी स्पर्धा परीक्षा देताय. ठीक आहे. कारण इथं कॉम्पिटिशन आहे. काय आहे इथं? कॉम्पिटिशन आहे. इथं 30-32 हजार जागांसाठी 50 तिथं 60 लाख मुलांचे फॉर्म येतात. किती? 30,000 जागांसाठी 50-50 लाख मुलांचे फॉर्म येतात. आणि त्या 50 लाख मध्ये जर तुम्ही त्या 32,000 मध्ये एक जागा मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला या पेनापेक्षा जास्त ना हे डोकं चालवावं लागेल. ठीक आहे. तुमचं 50% कॅल्क्युलेशन फक्त इथं बोर्डवर दिसायला पाहिजे किंवा पेनानं तुम्ही कागदावर करायला पाहिजे. बाकीचं 50% कॅल्क्युलेशन हे तुमच्या डोक्यात चालायला पाहिजे. ठीक आहे. त्यावेळेला तुम्ही मॅथेमॅटिक्स एन्जॉय करू शकाल आणि योग्य वेळेत गणित सॉल्व्ह करू शकाल. जेव्हा आपण प्रॅक्टिस शीट घेणार आहे त्यावेळेला सांगणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता मी डिटेलमध्ये सांगतोय कारण आता आपण कन्सेप्ट क्लिअर करतोय. ठीक आहे. आपण लेक्चर घेतोय आणि मी लेक्चर शॉर्टकट मधून घेत चाललो तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. त्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये शिकवतोय. ओके. तर व्यवस्थितपणे शिकायचं काम करा. व्हिडिओ लेक्चर्स आहेत, YouTubeवर आहेत त्यामुळे अगदी फ्री आहेत. पैसे तर द्यायला लागत नाही तुम्हाला यासाठी. ठीक आहे. पण टाइम द्यावा लागेल. पूर्ण फ्री मिळणार नाही. टाइम द्यावा लागेल. ओके. टाइम देऊन व्यवस्थित सगळं शिकावं लागेल आणि त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला जाल त्यावेळेला तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला जास्तीत जास्त 30 ते 35 सेकंद लागतील. त्याच्यावर वेळ लागणार नाही. ओके. चला. तर आता ही झाली 3 एक्झाम्पल एक्झिटची, म्हणजे ज्यावेळेला एखादा बाहेर पडतो त्यावेळेला. आता आपण यातली टाइप नंबर 2 बघू. या टाइप नंबर 2 मध्ये आपण एंटरची एक्झाम्पल बघणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादी वस्तू आतमध्ये एंटर केल्यानंतर सरासरीमध्ये काय बदल होणार आहे हे आपण या 3 एक्झाम्पल्स मध्ये बघायचं आहे. एक्झाम्पल बघा. 4 बहिणींचे सरासरी वय 12 वर्षे. आपली सगळ्यात आवडती पहिली मेथड घेतो मी, कुठली आहे? बेरजेची. आता ही एकच मी बेरजेच्या मेथडनं सोडवणार. इथून पुढचे सगळे मी परत काय करणार? डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करणार. सेकंड शॉर्टकट मेथडनं. ओके. आता 4 बहिणींचे सरासरी वय वर्ष किती आहे? 12 आहे. टोटल किती आहेत? 4 बहिणी आहेत. त्यांचं सरासरी वय किती? 12 वर्ष आहे. त्यामध्ये ना एकटी काय केले? त्यांच्या आईचे वय त्यामध्ये मिळवले. त्यांची आई जी आहे ती यामध्ये ऍड झाली. त्यांची मदर यम जी आहे ती यामध्ये ऍड झाली. ती ऍड झाल्यानंतर किती जण झाली टोटल? आता 5 जण झाले. आणि त्या 5 जणांची सरासरी काय झाली? 5 न वाढली. 5 जणांची सरासरी काय झाली? 5 न वाढली. म्हणजे सरासरी 12 होती, काय होईल ती
17 होईल, ती सरासरी काय होईल 5 न वाढेल. तर आईचे वय किती यम काढायचं आहे मला. मग सॉल्व करा. 12 चोक 48 अधिक यम बरोबर काय होईल 17 पाचा किती येईल 85. आता इथे काय करायला लागेल यम बरोबर 85 मधून 48 वजा करावं लागेल. 85 मधून काय करावं लागेल 48 वजा करावं लागेल. मग 80 तून 40 वजा केलं किती राहील 40 राहील. आणि 5 मधून 8 वजा केलं 3, म्हणजे एक्स्ट्रा किती कमी करावं लागेल मला त्यातून 3 कमी करावं लागेल. 40 मधून 3 परत कमी केलं तर मला काय होईल 37 याचं आन्सर येईल. म्हणजे त्यांची जी आई आहे, त्यांची जी मदर आहे, त्यांची जी मॉम आहे, त्या मॉमचे एज किती आहे 37 वर्ष आहे. ही झाली तुमची बेरजेची मेथड. आणि दुसऱ्या मेथडनं मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो. डायरेक्ट सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल बघा. चौघांची सरासरी काय होती, चौघांची सरासरी काय होती 12 वर्ष होती. आणि 5 जणांची सरासरी किती आहे 17 वर्ष आहे. 5 जणांची सरासरी किती आहे 17 वर्ष आहे. कितीनं वाढली, कितीनं वाढली 5 ने इन्क्रीज झाली. आणि 5 ने इन्क्रीज का झाली आई आल्यामुळं. म्हणजे आई सुरुवातीला येताना हे 12 वर्ष तर घेऊन येणारच आहे, प्लस प्रत्येकाचं 5-5 वाढवणार आहे. म्हणजे ही 5 जण जे आहेत आता आतमध्ये यायला धरून त्या सगळ्यांचं 5-5 वर्ष वाढवणार आहे. सगळ्यांचं जर 5-5 वर्ष वाढलं तरच सरासरी 5 न वाढेल ना. मग 5 जणांचं 5-5 वर्ष वाढलं म्हणजे किती वर्ष वाढलं टोटल 25 वर्ष वाढलं. म्हणजे किती होईल आन्सर माझं 25 आणि 12 37 वर्ष. आईचं जे एज आहे, तुमच्या मॉमचं जे एज आहे, तुमच्या मदरचं जे एज आहे, तुमच्या मम्मीचं जे एज आहे ते 37 वर्ष होणार आहे. ओके ठीक आहे. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आता बेरजेचे मेथड वापरत नाही मी, डायरेक्ट सेकंड मेथडनं सॉल्व्ह करतो जी आपली शॉर्टकट मेथड आहे. ओके हा आपण क्वेश्चन SSJD फेब्रुवारी 2023 ला विचारलाय. काय प्रश्न आहे बघा. एका वर्गातील 19 विद्यार्थ्यांची सरासरी वय 22 वर्ष आहे. एका वर्गात 19 विद्यार्थी आहेत, त्यांचं सरासरी वय वर्ष 22 आहे. त्यामध्ये 42 वर्षाचा एक नवीन विद्यार्थी वर्गात आलाय. त्यामध्ये काय झालंय 42 वर्षाचा एक नवीन विद्यार्थी वर्गामध्ये ऍड झालाय. तर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल असं सांगितलंय. आता बघा ऍड झालाय त्याचं वय वर्ष किती आहे 42 आहे. पण जी आत आहेत 19 विद्यार्थी त्यांचं वय किती आहे 22 वर्ष आहे. म्हणजे सरासरी किती आहे त्यांची 22 वर्ष आहे. मग 42 मधून जर मी 22 वजा केलो तर तो एक्स्ट्रा किती घेऊन आलाय ते कळेल. तो एक्स्ट्रा किती घेऊन आलाय 42 वजा 22, तो एक्स्ट्रा किती घेऊन आलाय 20. म्हणजे तो ज्यावेळेला वर्गात आला 20वा विद्यार्थी त्यावेळेला तो काय झाला 42 वर्षाचा आहे. पण आज सगळे 22 वर्षाचे बसलेत. म्हणजे त्याचं वय येणाऱ्याचं वय किती आहे 20 न जास्त आहे. म्हणजे हे 20 तो जास्त घेऊन आलाय ते काय होईल आतल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये डिवाइड होईल. बरोबर आतल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये समान वाटलं जाईल, जेणेकरून सरासरी वाढेल आपली. किती न वाढेल आता तो एक्स्ट्रा किती घेऊन आलाय 20 घेऊन आलाय. किती जणांच्या मध्ये वाटायला लागेल ते आत किती जण आहेत आता पहिला 19 होते आणि हा एक आला ना टोटल 20 झाले. मग तो जो एक्स्ट्रा घेऊन आलाय 20 ते 20 जणांच्या मध्ये वाटायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक काय होईल 1 न वाढेल. प्रत्येकाला काय करायला लागेल 1 न वाढायला लागेल. म्हणजे पहिली सरासरी माझी होती 22 आणि आता प्रत्येकाची 1 न वाढल्यामुळे सरासरी काय होईल 1 न वाढेल. म्हणजे आता नवीन सरासरी किती होईल त्या वर्गाची 23 वर्ष होईल. क्लिअर. हेच जर तुम्ही बेरजेनं सोडवला तरी हेच उत्तर येणार आहे. ओके आपण बेरजेचा वापर न करता डायरेक्ट काय केलं डोक्यानं सोडवलं. ओके तर जी नवीन सरासरी आहे वयाची त्यांच्या ती होईल 23 वर्ष. ओके हे आपलं असणार आहे उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा सेम टाईपचा. 16 शिक्षकांच्या वयाची सरासरी 58 वर्ष आहे. 16 शिक्षक आहेत आतमध्ये त्यांच्या वयाची सरासरी 58 वर्ष आहे. जर त्यामध्ये एक नवीन शिक्षक वाढल्यामुळं एक नवीन शिक्षक ऍड झाल्यामुळं सरासरी 2 न वाढली, सरासरी 2 न वाढली तर नवीन शिक्षकाचे वय किती, नवीन शिक्षकाचे वय किती. आता पहिला 16 शिक्षक जे आहेत त्यांची सरासरी किती आहे 58 वर्ष आहे. त्यांची सरासरी किती आहे 58 वर्ष आहे. आता यामध्ये काय झाला यामध्ये एक नवीन शिक्षक ऍड झाला, यामध्ये एक नवीन शिक्षक ऍड झाला आणि हा नवीन शिक्षक ऍड झाल्यामुळं ही सरासरी जी आहे ना
ही वाढली कितीनं 2 न. ही सरासरी किती झाली 2 न वाढली. म्हणजे नवीन सरासरी जी आहे ती 60 वर्ष झाली. नवीन सरासरी जी आहे ती 60 वर्ष झाली. पण कुणामुळं? हा एकटा वाढल्यामुळं. म्हणजे हा जो वाढलाय ना तो वाढताना एक्स्ट्रा काहीतरी घेऊन आलाय ज्याच्यामुळे सरासरी वाढली. एक्स्ट्रा घेऊन आलाय. म्हणजे पहिला जे 58 आहे ते तर तो घेऊन आलाय प्लस आणखी काहीतरी एक्स्ट्रा घेऊन आलाय ज्याच्यामुळे ही सरासरी वाढली. आणि सरासरी वाढले कितीनं 2 न वाढले. म्हणजे आत जितके लोक आहेत ते प्रत्येक 2 न वाढणार आहेत. आता आत किती लोक आहेत सांगा. पहिला 16 होते आणि आता एकटा 17 गेला. आता एकटा कोण गेला 17वा गेला. तर आत टोटल 17 लोक आहेत आणि या 17 लोकांची 2 न वाढणार आहे. कारण प्रत्येक जण 2 न वाढेल ना. मग 17 जण जर 2 न वाढले तर किती वाढेल 17 दुनी 34 वाढेल. म्हणजे हा जो 58 हा जो नवीन शिक्षक आत गेलाय तो काय असणार आहे 58 वर्षाचा तर असणारच आहे प्लस तो 34 एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे. प्लस तो काय करणार आहे 34 एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे. मग बेरीज करा 8 आणि 4 12 5 आणि 3 5 आणि 3 8 8 आणि 1 9. म्हणजे जो आता नवीन शिक्षक गेलाय त्याचं वय असणार आहे 92 वर्ष. त्याचं वय किती असणार आहे 92 वर्ष. बरोबर. सेम एक्झाम्पल जर तुम्ही सॉल्व केला बेरजेच्या मेथडनं तरी आन्सर सेम येणार. ओके. तर या झाल्या आपल्या एक्झिटच्या 3 एक्झाम्पल्स. पहिले आपण एंटरच्या बघितल्या पहिला आपण एक्झिटच्या बघितल्या. आता आपण एंटरच्या बघितल्या. आता यानंतर आपण बघणार आहे रिप्लेसमेंट. सब टाइप 3 जी कंडिशन 3 म्हटलो ना आपण मगाशी कन्सेप्ट बघत असताना रिप्लेसमेंट. याला मराठीत आपण अदला बदली म्हणू शकतो. मराठीत काय म्हणू शकतो अदला बदली. तर या अदला बदलीचे आपण 3 एक्झाम्पल्स बघूया. आता क्वेश्चन काय बघा. 10 व्यक्तींच्या सरासरी वजनामध्ये 3.5 ची वाढ होते. 10 व्यक्ती आहेत आतमध्ये त्यांच्या सरासरी वजनामध्ये 3.5 किलोची वाढ होते. ओके. जेव्हा त्यातील 45 kg वजनाच्या एका व्यक्तीच्या जागी नवीन व्यक्ती येतो. नवीन व्यक्ती येतो म्हणजे काय हा जो ग्रुप आहे यामध्ये काय आहेत 10 व्यक्ती आहेत. ह्यामध्ये 10 व्यक्ती आहेत. ह्या 10 व्यक्तींची सरासरी जी आहे ती समजा x आहे. ती समजा x आहे. यामधून ना एक 85 चा बाहेर पडलाय. एक 85 चा बाहेर पडलाय आणि यामध्ये परत एक दुसरा आलाय. नवीन व्यक्ती आलाय. तो नवीन व्यक्ती मी A मानतो. आणि हा A ऍड झाल्यामुळं ही जी सरासरी x होती ती काय झाली 3.5 न वाढले. सरासरी काय झाले 3.5 न वाढले. आता जो हा A ऍड झालाय हा जो A ऍड झालाय तो या 85 च्या जागी ऍड झालाय. म्हणजे हा ऑलरेडी आता 85 असेलच. ऑलरेडी हा 85 असेलच. A घेऊन जाताना 85 तर घेऊन जाणार आहे. प्लस सरासरी वाढले म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे ना तो. काय तर तो एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे. आता सरासरी जी 3.5 न वाढली ती सगळ्यांची वाढली 10 जणांची वाढली. मग जर सरासरी 3.5 न वाढायची असेल तर 10 जणांमध्ये 3.5 ची वाढ झाली पाहिजे. प्रत्येक जण 3.5 ने वाढणार. मग 10 जण जर 3.5 ने वाढले तर एकूण किती न वाढणार एकूण 35 न वाढणार. प्रत्येक जण 3.5 न वाढणार. एकूण वाढ कितीची होणार 35 ची. आणि 35 ची वाढ का झाली हा जो A आत गेलाय तो 85 पेक्षा एक्स्ट्रा 35 घेऊन गेलाय. 85 पेक्षा काय केलाय तो एक्स्ट्रा 35 घेऊन गेलाय. म्हणजे जो A गेलाय ना त्याचं वय किती असणार आहे 80 आणि 30 110 5 आणि 5 10 टोटल 120 वर्ष. जो A गेलाय म्हणजे यातून 85 वाला बाहेर पडलाय आणि 120 वाला ऍड झालाय. आणि 120 वाला ऍड होताना काय केलाय तो 35 एक्स्ट्रा घेऊन गेलाय. आणि ते 35 एक्स्ट्रा 10 मध्ये डिवाइड केलं तर प्रत्येकाला 3.5 वाढेल. आणि प्रत्येकामध्ये जर 3.5 ची वाढ झाली तर सरासरी मध्ये सुद्धा 3.5 ची वाढ होईल. बरोबर. हे झालं आपलं रिप्लेसमेंटचं एक्झाम्पल अदला बदलीचं एक्झाम्पल. कन्सेप्ट क्लिअर आहे. ओके. सेम टाइपचं एक्झाम्पल्स बघूया आणखी एक. काय आहे बघा. 10 व्यक्तींच्या वजनाच्या सरासरीमध्ये 7.9 किलोची वाढ होते जेव्हा 20 वजनाच्या एका व्यक्तीच्या जागी नवीन व्यक्ती येतो. सिंपल तसंच करायचं. टोटल 10 व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये वाढ किती झाली 7.9 ची. म्हणजे एकूण वाढ कितीची होणार आहे 79 ची. 79 ची. आता 20 किलोचा बाहेर पडलाय
म्हणजे येणारा 20 किलो तर घेऊन येईलच, प्लस हे वाढलेलं एक्स्ट्रा 79 घेऊन येईल, प्लस हे वाढलेलं एक्स्ट्रा 79 घेऊन येईल. म्हणजेच त्याचं वजन किती असणार आहे आता 70 आणि 20 90 99 किलो. म्हणजे येताना तो काय येईल 99 किलो घेऊन येईल. जो नवीन व्यक्ती ऍड झालाय त्याचं वजन किती असणार आहे 99 किलो. कारण का 20 वजनाचा बाहेर पडलाय ते 20 तर तो घेऊन आलाच, प्लस त्याच्यामुळे 7.9 केजी प्रत्येकाचं वाढलं, म्हणजे 10 जणांचं 79 किलो वाढलं. ते 79 पण तोच घेऊन येणार आहे ना. वाढलं कशामुळं? हा नवीन व्यक्ती आल्यामुळं. किती वाढलं 79? कुणामुळे वाढलं असणार ह्या नवीन व्यक्तीमुळं? म्हणजे तो नवीन व्यक्तीच तर ते 79 घेऊन आला. बरोबर? क्लिअर सगळ्यांना?